पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर सोने बाजार जो आहे तो आता ओस पडलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील ही परिस्थिती आहे। प्रसिद्ध अशा आपण या सोन्याच्या दुकानात आलेलो आहोत। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जी आहे ती या ठिकाणी गर्दी असते। मात्र आज पाहिलं तर हे दुकान जे आहे आता ओस पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। सोन्याचे भाव जे आहेत ते दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत। त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते सोनं खरेदी करण्यासाठी येत नसल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यातच भाव जे आहेत ते वर खाली होत आहेत। लग्न सराई जी आहेत ती देखील यामध्ये गेलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत। सर, काय सांगाल आजचा काय भाव आहे सोन्याचा आणि कशी परिस्थिती? आत्ताचा सोन्याचा 24 कॅरेटचा भाव 1,57,200 रुपये आहे आणि 22 कॅरेटचा भाव 1,45,700 रुपये आहे। आयात शुल्क लावल्यामुळे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हापासून 10% आयात शुल्क लावल्यामुळं सोन्याचे भाव खूप वाढले होते। अंदाजाने 1,62,000च्या आसपास भाव झाला होता। आता परत तो कमी होऊन 1,57,000च्या आसपास झालेला आहे। पण आयात शुल्क लावलं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केल्यामुळं सध्या ग्राहकाची संख्या खूप कमी आहे। त्यामुळे अंदाज 20 ते 25% आमचा बिझनेस कमी झालेला आहे। नक्कीच आपण पाहतोय की 20 ते 25% जो आहे तो या ठिकाणी बिझनेस जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळतो। काही ग्राहक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत। ताई, काय सांगाल, काय घेत आहे? सोन्याचा भाव वाढलेला आहे। मिनी घंटन बघते मी। अच्छा, पण सोन्याचा भाव वाढलेला आहे। पंतप्रधानांनी आव्हान देखील केलेलं आहे। हां, पण आता लग्न सराईमुळे बायकांची इच्छा असते त्यामुळे आता बघायला आली, बघू पण कसं मला आवडते त्या पद्धतीने घेईल मी। नक्कीच आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सोन्याची दुकानं जी आहेत ती अशाच पद्धतीने ओस पडलेली पाहायला मिळत आहे। सोन्याचे वाढलेले भाव असतील, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आव्हान जे आहे ते त्याला प्रतिसाद जो आहे तो आता पिंपरी चिंचवडमधील नागरिक जे आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।